Hello students, welcome back again in the Srujan Learner. In this period, we are going to learn about a new grammatical topic in English grammar. या अगोदरच्या तासामध्ये आपण नाउन म्हणजे काय, नाम, काइंड्स ऑफ नाउन आणि नाउन या ग्रामॅटिकल चॅप्टरमध्ये या भागामध्ये येणारा जेंडर आणि नंबर या घटकाविषयी आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण जो शिकलो दुसरा ग्रामॅटिकल भाग तो म्हणजे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय, सर्वनाम. या सर्वनामामध्ये आपण त्या सर्वनामाचे प्रकार सुद्धा अभ्यासलेले आहेत. मग ते पर्सनल प्रोनाउन असेल, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असेल, एम्फॅटिक प्रोनाउन असेल, रिलेटिव्ह प्रोनाउन असेल, असे अनेक महत्त्वाचे प्रकार आपण प्रोनाउन या घटकामध्ये अभ्यासलेले आहेत. या पिरियडमध्ये या तासामध्ये आपण वर्ब म्हणजे क्रियापद, वर्ब म्हणजे काय, क्रियापद या घटकाविषयी सविस्तर अभ्यास करणार आहोत. आता क्रियापद हा जो घटक आहे हा घटक ग्रामरमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. क्रियापद या ग्रामॅटिकल टॉपिकवर जे काही इतर ग्रामर आहे जसे की व्हॉइस असेल, डायरेक्ट अँड डायरेक्ट स्पीच असेल, टेन्स असेल, टेन्स म्हणजेच वर्ब, वर्बलाच आपण क्रियापद हा टेन्समधला खूप महत्त्वाचा भाग आहे. मग या क्रियापद या घटकावर इंग्लिशचे इतर ग्रामर अवलंबून आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला क्रियापद म्हणजे काय, क्रियापदाचे प्रकार किती आहेत, या क्रियापदाचा वाक्यामध्ये कशा प्रकारे वापर केला जातो हे शिकणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरच तुम्हाला टेन्स हा घटक समजेल आणि टेन्स समजल्यानंतरच तुम्ही त्यानंतरचे जे काही अवघड टॉपिक आहेत ग्रामरमधले, मग ते व्हॉइस म्हणजे प्रयोग असेल, डायरेक्ट अँड डायरेक्ट प्रत्यक्ष कथन व अप्रत्यक्ष कथन असेल, हे जे काही ग्रामरचे चॅप्टर आहेत ते तुम्हाला अगदी सहजरित्या समजू शकतील. त्यामुळे आज आपण या तासामध्ये वर्ब म्हणजे क्रियापद याविषयी सविस्तर अभ्यास करणार आहोत. क्रियापद म्हणजे काय पहा, क्रियापद या शब्दातच या शब्दाचा अर्थ दडलेला आहे. बघा, क्रिया अधिक पद, क्रियापद. आता क्रिया म्हणजे काय, क्रियाला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, ऍक्शन. काय म्हणतो, ऍक्शन. मग या क्रियापदाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या आपल्याला सांगता येतील. अ वर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स ऑर असर्ट्स समथिंग अबाउट अ पर्सन ऑर थिंग. वर्ब, आता क्रियापद असा एक शब्द असतो जो की काय करतो, टेल्स ऑर असर्ट्स म्हणजे एखादा व्यक्ती, पर्सन किंवा एखादी वस्तू याविषयी सांगणारा शब्द किंवा व्यक्त करणारा शब्द, त्याला काय म्हणतो आपण, क्रियापद, वर्ब असे म्हणतो. म्हणजे वर्ब हा असा शब्द असतो की तो एखाद्या वस्तूविषयी किंवा व्यक्तीविषयी एखादे विधान करतो किंवा एखादे विधान व्यक्त करतो, काहीतरी माहिती सांगतो, त्याला आपण वर्ब असे म्हणतो. त्यानंतर दुसरी व्याख्या येते, अ वर्ब इज अ वर्ड दॅट डिनोट अन ॲक्शन इन द सेंटेन्स. बघा, आता वर्ब क्रियापद असा शब्द आहे जो की काय करतो, डिनोट अन ॲक्शन इन द सेंटेन्स, वाक्यामधील एखादी कृती दर्शवितो, दाखवतो, त्याला म्हणायचं क्रियापद. म्हणजे एखादं सेंटेन्स आहे, मग त्या सेंटेन्समध्ये नेमकी ॲक्शन काय आहे, नेमकी क्रिया काय आहे, हा जो दर्शविणारा शब्द असतो त्याला म्हणायचं वर्ब म्हणजे क्रियापद. त्यानंतर साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्याला व्याख्या सांगता येईल, अ वर्ब इज अन ॲक्शन वर्ड. म्हणजे क्रियापद हा काय आहे, एक ॲक्शन वर्ड म्हणजेच क्रियादर्शक शब्द आहे. वाक्यामधील क्रिया दर्शविणाऱ्या शब्दास क्रियापद असे म्हणतात. ही साधी सरळ व्याख्या आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, अ वर्ब इज अन ॲक्शन वर्ड, क्रियादर्शक शब्द म्हणजे क्रियापद होय. मग हा झाला क्रियापद या शब्दाचा थोडक्यामध्ये सविस्तर अर्थ. आता क्रिया तुम्हाला माहित आहे, आपण दैनंदिन जीवन जगत असताना, रोजचे जीवन जगत असताना अनेक क्रिया करतो. ते नोन अननोन म्हणजे आपल्याला काही क्रिया आपण ठरवून करतो, त्या माहीत असतात आपल्याला. काही क्रिया आपल्या हातून आपोआप घडतात, त्याही काही क्रिया असतात. मग अशा बऱ्याच क्रिया आपण दिवसभरामध्ये करतो. मग तो क्रिया करणारा जो शब्द आहे किंवा क्रिया ज्या शब्दामधून आपल्याला दिसून येते, स्पष्ट होते, तो शब्द म्हणजेच काय, वर्ब म्हणजे क्रियापद. आता हे क्रियापद नेमकं वाक्यामध्ये कशा प्रकारे काम करतं किंवा वाक्यामध्ये आलेला क्रियापद आपला कसा ओळखायचा पहा. आता या क्रियापदाचा अजून सविस्तर अभ्यास करण्यासाठी किंवा याचा अर्थ अधिक स्पष्ट होण्यासाठी आपण खालील उदाहरणांचा अभ्यास करूया. फर्स्ट एक्झाम्पल, आय एम लिसनिंग अ सॉन्ग. आय एम लिसनिंग अ
सॉन्ग, मी एक गाणं ऐकत आहे. आता लिसनिंग, लिसनिंग म्हणजे काय? ऐकणे. आपण कशाने क्रिया करतो? ती कानाने. आपण वर्गामध्ये बसल्यानंतर सरांचं ऐकतो, बरोबर आहे. घरी गेल्यानंतर आपल्या आईवडिलांचं ऐकतो, बाहेर गेल्यानंतर मित्रांचं ऐकतो, शेजाऱ्या पाजाऱ्यांचं ऐकतो. म्हणजे कुठलाही आवाज आपल्या कानी पडतो ते ऐकण्याचं काम आपण करतो, त्याला म्हणायचं लिसनिंग म्हणजे ऐकणे. ही क्रिया आपण करतो, ही क्रिया आपल्याला जाणवते, बरोबर आहे. लिसनिंग, लिसनिंग म्हणजे काय? ऐकणे. सेकंड एक्झाम्पल, सी इट्स ॲन ॲपल, ती एक सफरचंद खाते. आता खाण्याची क्रिया या ठिकाणी केलेली आहे. आपण खाण्याची क्रिया ही सर्वांना माहिती आहे, प्रत्येक जण खातो, ही क्रिया आपण करतो. मग खाणे ही एक क्रिया झाली. थर्ड, दे आर ड्रिंकिंग मिल्क, ड्रिंकिंग, ड्रिंकिंग म्हणजे काय? पाणी पिणे, ही सुद्धा एक क्रिया आहे. नेक्स्ट, सी इज प्लेइंग ऑन द ग्राउंड, मैदानावर खेळत आहे, ती मैदानावर खेळत आहे. ही रॅन फास्ट, तो अगदी जलद गतीने पळाला. ही इज गोइंग टू मार्केट, गोइंग म्हणजे जाणे, तो बाजारात जात आहे. आता या उदाहरणामध्ये लिसनिंग, ईट, ड्रिंकिंग, प्लेइंग, रॅन अँड गोइंग ह्या काय आहेत? क्रिया आहेत. आपण आपल्या शरीराच्या अवयवाच्या साह्याने किंवा आपल्या शरीराच्या आपण मदतीने काय करतो? वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करतो. जसं की आपण धावतो, बरोबर आहे. धावत असताना काय करतो? आपण आपल्या हातांचा, आपल्या पायांचा वापर करतो, करेक्ट. त्यानंतर खाणे, आपण काय करतो? आपल्या हाताचा वापर करतो, त्याचबरोबर आपल्या तोंडाचा वापर करतो आणि ती क्रिया आपण करतो. वॉच, वॉच म्हणजे काय? पाहणे, लोक पाहणे. सी पाहणे, पाहण्याची क्रिया आपण काय करतो? आपल्या डोळ्याच्या साह्याने करतो. लिसन ऐकणे, ऐकण्याची क्रिया आपण आपल्या कानांच्या साह्याने करतो. म्हणजे कोणती क्रिया आपण कोणत्या अवयवाच्या माध्यमातून करतो हे तुम्हाला माहीत आहे. परंतु क्रिया म्हणजे काय? एखादी कृती करणे, त्याला आपण काय म्हणतो? क्रिया. मग हे जे शब्द आहे, जसं लिसन असेल ऐकणे, ईट खाणे, आ ड्रिंक पिणे, प्ले खेळणे, रॅन धावणे, गो जाणे, ह्या काय आहेत? क्रिया आहेत. आता ह्या क्रिया आपल्याला दिसतात कारण का ते आपण करतोच, बरोबर आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त बी आपण काय करतो? आपल्या मनामध्ये काही क्रिया करतो, ते आपल्याला दिसतात का? नाही. जसं की थिंक, थिंक म्हणजे काय? विचार करणे, थिंक म्हणजे विचार करणे. अंडरस्टँड समजणे, फील जाणवणे. आता या ज्या क्रिया आहेत, या क्रिया आपण आपल्या हाताने, पायाने किंवा तोंडाने, कानाने, नाकाने, डोळ्याने करतो का? नाही. या क्रिया आपण मनात करतो. आता हे जे आहेत याला आपण स्ट्रॉंग व्हर्ब म्हटलं जातं, यांना वीक व्हर्ब म्हटलं जातं. म्हणजे या ज्या क्रिया आहेत ते या क्रिया आपण आपल्या अवयवाच्या माध्यमातून करतो. या क्रिया मूर्त स्वरूपामध्ये असतात, आपल्याला त्या दिसतात. थिंक असेल, थिंक, थिंक म्हणजे विचार करणे, अंडरस्टँड समजणे, फील जाणवणे, अशा ज्या क्रिया आहेत त्या क्रिया आपण काय करतो? आपल्या मनामध्ये करतो. मग मनामध्ये केलेली क्रिया असेल किंवा मूर्त स्वरूपामध्ये, प्रत्यक्ष स्वरूपामध्ये केलेली क्रिया असेल, ती क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजेच क्रियापद होय. थोडक्यामध्ये एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची, वाक्यातील जो शब्द आपल्याला क्रिया दाखवून देतो, ज्या शब्दावरून क्रिया स्पष्ट होते, त्या शब्दास क्रियापद असे म्हणतात. आता यानंतर क्रियापदाचे प्रकार कसे आहेत याचा आपण अभ्यास करूया. टाइप्स ऑफ वर्ब्स, क्रियापदांची रूपे. व्हॉट इज मीन बाय वर्ब, एक्झॅक्टली व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्ब याचा अभ्यास आपण केलेला आहे. वर्ब म्हणजे इट इज अन ॲक्शन वर्ड. हा काय? एक क्रियादर्शक शब्द जो वाक्यामध्ये क्रिया दर्शवण्याचं काम करतो. मग या क्रियापदांचे प्रकार किती आहेत? बघा, मेन वर्ब्स अँड देन ऑक्झिलरी वर्ब्स. मेन वर्ब्स म्हणजे मुख्य क्रियापदे, ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे याला आपण सहाय्यकारी क्रियापदे म्हणतो. सहाय्यकारी क्रियापदे, मेन वर्ब्स मुख्य क्रियापदे. आता मुख्य क्रियापद कशाला म्हणायचं? वाक्यामध्ये जो शब्द त्या वाक्यातील मुख्य क्रिया म्हणजे जी काही मेन ॲक्शन आहे ते दर्शवतो त्याला म्हणायचं मुख्य क्रियापद. वाक्यातील मूळ क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे
मेन वर्ब म्हणजेच मुख्य क्रियापद. आता या मुख्य क्रियापदाचे ट्रान्झिटिव्ह वर्ब्स अँड इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणजेच सकर्मक क्रियापदे आणि अकर्मक क्रियापदे असे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. कशाचे? मेन वर्ब्स जे मुख्य क्रियापद आहे त्या मुख्य क्रियापदाचे ट्रान्झिटिव्ह वर्ब्स अँड इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स, सकर्मक क्रियापदे आणि अकर्मक क्रियापदे या दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. आता व्हॉट इज मीन बाय ट्रान्झिटिव्ह वर्ब? सकर्मक क्रियापदे कशाला म्हणायचं, इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स अकर्मक क्रियापदे कशाला म्हणायचं, याचा अभ्यास आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहणार आहोत ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे याविषयी थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत, थोडक्यात शिकणार आहोत. याचा सविस्तर अभ्यास आपल्याला ज्यावेळेस मॉडल ऑक्झिलरी या घटकाचा अभ्यास करू त्यावेळेस आपण या संपूर्ण ऑक्झिलरी वर्ब्स सहाय्यकारी क्रियापदांचा अभ्यास सविस्तरपणे करूया. फर्स्ट ऑफ ऑल सुरुवातीस काय करूया आपण, नेमकं ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे म्हणजे काय ते आपण पाहूया. बघा, ऑक्झिलरी वर्ब सहाय्यकारी क्रियापदांचा दोन प्रकारांमध्ये विभागणी केली जाते. दोन प्रकारांमध्ये त्यांचं वर्गीकरण केलं जातं. फर्स्ट प्रायमरी म्हणजे त्याला आपण म्हणतो प्राथमिक क्रियापदे. सेकंड मॉडल वर्ब्स भाववाचक क्रियापदे. प्रायमरी वर्ब्स म्हणजे प्राथमिक क्रियापदे. आता प्राथमिक क्रियापदेमध्ये कोणते येतात? टू बी ची सहाय्यकारी क्रियापदे, टू हॅव ची सहाय्यकारी क्रियापदे, टू डू ची सहाय्यकारी क्रियापदे. आता ही सहाय्यकारी क्रियापदे तुम्ही वाक्यामध्ये पाहिलेली असतील, बरोबर आहे. या सहाय्यकारी क्रियापदांचा वाक्यामध्ये वापर केला तुम्ही नक्की पाहिला असेल. परंतु या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर केव्हा केला जातो, कोणत्या सर्वनामानंतर केला जातो, कोणत्या काळाच्या प्रकारामध्ये केला जातो हे आपण नंतर सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. परंतु सुरुवातीला एक गोष्ट समजून घ्यायची की प्रायमरी वर्ब्स कोणते आहेत ते लक्षात ठेवायचे. आता प्रायमरी वर्ब्स मध्ये टू बी ची सहाय्यकारी क्रियापदे आहेत एम, इज आणि आर. एम, इज, आर ही प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापदे आहेत. या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स कशामध्ये? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर केला जातो. एमचा वापर आय नंतर केला जातो. इजचा वापर थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनामानंतर इजचा वापर केला जातो. आणि आरचा वापर हा अनेक वचनी सर्वनामानंतर, मग ते फर्स्ट पर्सन असेल की सेकंड पर्सन असेल किंवा थर्ड पर्सन असेल, अनेक वचनी सर्वनामानंतर आरचा वापर केला जातो. वॉज आणि वेअर ही जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत ही पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळी सहाय्यकारी क्रियापदे आहेत. या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर कंटिन्युअस पास्ट टेन्स, त्यालाच आपण प्रोग्रेसिव्ह पास्ट टेन्स असंही म्हणतो. या कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे चालू भूतकाळामध्ये सिंग्युलर एकवचनी म्हणून वॉजचा वापर केला जातो आणि अनेक वचनी म्हणून वेअरचा वापर केला जातो. आपण ते टेन्स शिकत असताना, टेन्स हा ग्रामरचा घटक शिकत असताना आपण त्याविषयी सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आहेत टू हॅव ची सहाय्यकारी क्रियापदे. टू हॅवच्या सहाय्यकारी क्रियापदेमध्ये हॅव आणि हॅज या दोन सहाय्यकारी क्रियापदांचा वापर हा पूर्ण वर्तमान काळ परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये केला जातो. ही वर्तमानकाळी पूर्ण वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापदे आहेत. तर हॅडचा वापर हा परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळामध्ये केला जातो. म्हणजे हे टू बी ची सहाय्यकारी क्रियापदे आहेत, हे प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स. ही टू हॅव ची सहाय्यकारी क्रियापदे आहेत, प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स. देन टू डू ची सहाय्यकारी क्रियापदे आहे डू, डज. आता डू हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे, डू हे सहाय्यकारी क्रियापद ज्यावेळेस आपण प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स माहिती आहे तुम्हाला, साधा वर्तमान काळ, साध्या वर्तमान काळातील वाक्यांचे ज्यावेळेस आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणजेच एस्नोटाइप क्वेश्चन मध्ये रूपांतर करतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी डूचा सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर करतो. आता डू आणि डजचा सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये त्याचा वापर करतो. परंतु साध्या वर्तमान काळामध्ये ज्यावेळेस क्रियापदाला यस प्रत्यय नसतो त्यावेळेस त्या वाक्याचे वर्बल क्वेश्चन तयार करत असताना, एस्नोटाइप क्वेश्चन तयार करत असताना त्या ठिकाणी डूचा सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर केला जातो. तर साध्या वर्तमान काळामध्ये इन सिंपल प्रेझेंट टेन्स जेव्हा क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय असतो त्यावेळेस त्या वाक्याचा एस्नोटाइप क्वेश्चन तयार करत असताना
किंवा वर्बल क्वेश्चन तयार करत असताना डचचा वापर करतो. ज्यावेळेस डचचा वापर करतो त्यावेळेस क्रियापदाचा एस किंवा एस प्रत्यय निघून जातो. हे जे काही बेसिक रूल्स आहेत या रूल्सचा आपण प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स म्हणजेच बोथ ओव्हरऑल टेन्सचा ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस या जे काही कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला क्लिअर होऊन जातील. फक्त या ठिकाणी केवळ एकच गोष्ट लक्षात ठेवायची की क्रियापदाचे 2 प्रकार पडतात आणि या दोन्ही प्रकारांचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. आपल्याला केवळ टेन्स शिकण्यापूर्वी हे माहीत असणं आवश्यक आहे की प्रायमरी व्हर्ब्स कोणते आहेत, त्याच्यामध्ये टू बी, टू हॅव आणि टू डूची कोणते आहेत आणि त्यानंतर मॉडल व्हर्ब्स कोणते आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. यांचा सविस्तर अभ्यास आपण दुसरे जे काही ग्रॅमॅटिकल घटक आहेत ते शिकत असताना करणार आहोत. सो लिसन व्हेरी केअरफुली. देन मॉडल व्हर्ब्स म्हणजेच याला आपण म्हणतो भाववाचक क्रियापदे. आता याच्यामध्ये मॉडल्स भाववाचक येतात. भाववाचक मध्ये कोणता येतात? शाल आणि विल. आता हे शाल आणि विल या 2 सहाय्यकारी क्रियापदांचा या 2 मॉडल्सचा वापर फ्युचर टेन्स मध्ये केला जातो म्हणजे भविष्यकाळामध्ये केला जातो. यांचा वापर फक्त भविष्यकाळामध्ये केला जातो, अदर ठिकाणी याचा वापर केला जात नाही. आता ज्या प्रकारे आपण पाहिलं की एम, इज, आर यांचा वापर आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये करतो तशाच प्रकारे शाल आणि विलचा वापर आपण त्या भविष्यकाळामध्ये पडणाऱ्या 4 प्रकारांमध्ये सुद्धा केला जातो. परंतु यांचा समावेश हा मॉडल वर्ब्समध्ये होतो, प्रायमरी वर्ब्समध्ये होत नाही. मग शाल आणि विल ही जी काही 2 सहाय्यकारी क्रियापदे आहेत त्यांचा वापर हा फक्त भविष्यकाळात केला जातो. शुड, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. आता शुड करायला पाहिजे, वुड केले पाहिजे, कॅन करू शकतो, हे शकणे म्हणजे पॉसिबिलिटी, शक्यता. पॉसिबिलिटी म्हणजे काय? आपण एखादी गोष्ट करू शकतो, करायला पाहिजे, करू शकला असता, अशा जे काही गोष्टी आहेत पॉसिबिलिटी आहेत त्या दर्शवण्यासाठी या मॉडल ॲक्झिलरीचा या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर केला जातो. मे करू शकतो, मस्ट केलेच पाहिजे. त्यानंतर येतं सेमी मॉडल्स. आता या जे काही मॉडल ॲक्झिलरी आहेत, जे काही मॉडल वर्ब्स आहेत यांचा वाक्यामध्ये कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या कंडिशनमध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये वापर केला जातो किंवा यांचा वापर केव्हा करायचा याचा आपण मॉडल ॲक्झिलरी हा जो घटक आहे तो घटक शिकवताना यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. देन आहे सेमी मॉडल्स. सेमी मॉडल्समध्ये कोणत्या येतात? डेअर टू, आउट टू, यूज टू अँड नीड टू. आता हे जे काही सेमी मॉडल्स आहेत हे सेमी मॉडल्स तुम्हाला इयत्ता 10वी पर्यंत ग्रॅमॅटिकल लँग्वेज स्टडीमध्ये येतात. जो 10वीला किंवा 9वी, 10वी, 8वी या 3 वर्गामध्ये जो काही लँग्वेज स्टडी भाग असतो त्या लँग्वेज स्टडीमध्ये या घटकांचा अभ्यास केला जातो, या सुद्धा घटकांचा अभ्यास असतो. त्यामुळे हे जे काही ग्रामर आहे हा जो काही बेसिक टॉपिक आहे तो टॉपिक तुम्हाला 10वी पर्यंत, डिग्रीपर्यंत सुद्धा उपयोगी आहे. म्हणजे ग्रामर हे तुम्हाला कायमस्वरूपी उपयोगी आहे. त्यामुळे यांचा आपण सविस्तरपणे नंतर अभ्यास करणार आहोत. फक्त गोष्ट एकच या ठिकाणी लक्षात ठेवायची, which are the primary verbs and which are the modal verbs. म्हणजे प्राथमिक क्रियापदे कोणती आहेत आणि भाववाचक क्रियापदे कोणती आहेत आणि एकूण किती आहेत पहा. हे एकूण आहेत प्रायमरी 11 म्हणजे 11 आहेत, तर मॉडल वर्ब्स हे 13 म्हणजे 13 आहेत. म्हणजे एकूण जर आपण ऑक्झिलरी वर्ब्सचा विचार केला तर 24 मॉडल ॲक्झिलरी आहेत, 24 सहाय्यकारी क्रियापदे आहेत आणि त्यांचा वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कसा वापर केला जातो ते आपण नंतर अभ्यास. आता आपण या मेन वर्ब्समध्ये जे ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहेत याचा आपण या ठिकाणी आता अभ्यास करू थोडासा सविस्तर. पहा, लक्ष द्या. ट्रान्झिटिव्ह वर्ब्स सकर्मक क्रियापद. आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट भेडसावत असेल किंवा तुम्हाला या ठिकाणी एक कन्फ्युजन असेल की सकर्मक, कर्म म्हणजे काय? कर्म. आता कर्म याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ऑब्जेक्ट, जे की वाक्याच्या शेवटी येते, वाक्याच्या किंवा असं म्हणायला पाहिजे की क्रियापदांच्या नंतर येते, त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणतो. आता कर्म म्हणजे काय? आता तुम्ही वर्ब म्हणजे काय हे समजून घेतलं. वर्ब कशाला म्हणतो आपण? वर्ब क्रियादर्शक शब्द, जो वाक्यामध्ये क्रिया दर्शवण्याचं किंवा ज्या शब्दावरून वाक्यामधील क्रिया आपल्याला स्पष्ट होते, माहीत होते, तो वर्ब म्हणजे क्रियादर्शक शब्द. आता सब्जेक्ट तुम्हाला माहित आहे. सब्जेक्ट म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजे कर्ता.
जो वाक्यामध्ये काय करतो, क्रिया करणारा शब्द, क्रिया करणारा शब्द. साधारणतः वाक्याचं स्ट्रक्चर कसं असतं, एस प्लस व्ही प्लस ओ. आता या ठिकाणी हेल्पिंग वर्बचा काळानुसार वापर केला जातो. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, जो वाक्यातील क्रिया करणारा शब्द असतो, जो वाक्याच्या सुरुवातीस येतो. वर्ब म्हणजे क्रियादर्शक शब्द, जो वाक्याच्या मध्ये येतो आणि हा वाक्याचा गाभा असतो. म्हणजेच वाक्यामध्ये जी कोणती क्रिया घडत आहे तो क्रिया दाखवण्याचं काम, दर्शवण्याचं काम हा क्रियापद वर्ब करतो. सब्जेक्ट कर्ता, क्रिया करणारा. मग ऑब्जेक्ट म्हणजे काय, आपला मुद्दा आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, कर्म कशाला म्हणायचं. या सब्जेक्टद्वारे, कोणत्या, या सब्जेक्टद्वारे जी क्रिया केली जाते आणि ही क्रिया ज्याच्यावर घडते त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट. लक्षामध्ये, ज्याच्यावर क्रिया घडते किंवा ज्याच्यामुळे घडते तो आहे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. त्याला काय म्हणायचं, ऑब्जेक्ट कर्म. क्रिया करणारा, पहा, आय रिपीट, सब्जेक्ट मीन्स कर्ता, क्रिया करणारा कोणता, सब्जेक्ट, क्रियादर्शक शब्द वर्ब, आणि ही क्रिया ज्या घटकावर होते, ज्याच्यावर ती क्रिया घडून येते किंवा ज्याच्यामुळे ती क्रिया घडते तो आहे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. म्हणून त्या ठिकाणी म्हणलं आहे सकर्म क्रियापद आणि अकर्म क्रियापद. आता सकर्म क्रियापद म्हणजे काय, जे क्रियापद वाक्यामध्ये कर्मासोबत येते, कर्माला घेऊन येते, किंवा जो क्रियादर्शक शब्द वाक्यामध्ये कर्मावर क्रिया घडवून आणतो त्या क्रियापदास सकर्म क्रियापद म्हणजेच ट्रान्झिटिव्ह वर्ब्स असे म्हणतात. मग आता तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं लक्ष आहे की वाक्यातील कर्म ओळखायचं कसं. बरोबर आहे की जे क्रियापद वाक्यामध्ये कर्मासोबत येते त्याला आपण सकर्म क्रियापद म्हणतो, परंतु वाक्यातील कर्म ओळखायचं कसं, वाक्यामधील कर्म आपण ओळखणार कसं, त्यासाठी एक ट्रिक आहे. पहा, आय एट ॲन ॲपल. आता हे एक वाक्य आहे. आता या वाक्यातील आपल्याला काय करायचंय, कर्म ओळखायचं आहे. काय ओळखायचं आहे, कर्म ओळखायचं आहे. मग तुम्ही या वाक्यातील कर्म कशा प्रकारे ओळखणार, पहा काय करायचं, वाक्यातील कर्म ओळखण्यासाठी वाक्यातील जे काही क्रियापद आहे, क्रियापद कोणते आहे, क्रियापद तुम्ही ओळखू शकतात. या वाक्यातील क्रियापदाला होम आणि व्हॉटने प्रश्न विचारायचा. कशाने विचारायचा, होम किंवा व्हॉटने प्रश्न विचारायचा. जर या दोन शब्दाने प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळत असेल तर त्या वाक्यामध्ये कर्म आहे असं समजून घ्यायचं. पहा, आपण आता ही एटला शब्द विचारू. सुरुवातीला आपण होमने प्रश्न विचारू, होम ही एट. आपल्याला उत्तर मिळतं का, होम ही एट. होम म्हणजे काय, कोणाला, कोणाला, त्याने कोणाला खाल्लं, उत्तर मिळत नाही. आता या ठिकाणी होमने प्रश्न विचारल्यानंतर नेहमी ऑब्जेक्ट स्वरूपामध्ये नॉमिनेटिव्ह केस येतात. आपण पर्सनल प्रोनाउनमध्ये पाहिलं, हीचं, हिम, सीचं, हर, आयचं, मी, हे जे काही नॉमिनेटिव्ह म्हणजेच द्वितीय विभक्ती, सर्वनामाच्या द्वितीय विभक्तीचा होमने प्रश्न विचारल्यानंतर म्हणजेच कर्माच्या स्वरूपामध्ये समावेश होतो. परंतु आपल्याला या ठिकाणी व्हॉटने प्रश्न विचारून पाहूया आपण. व्हॉट ही एट. काय खाल्ले तिनं, ही एट ॲन ॲपल. उत्तर काय मिळाले, ॲन ॲपल, सफरचंद खाल्ले. मग व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, म्हणजेच हे वाक्यातील काय आहे, ऑब्जेक्ट कर्म आहे. म्हणून या एट या क्रियापदासोबत ॲन ॲपल हे कर्म आलेले आहे, म्हणून याला सकर्मक क्रियापद, ट्रान्झिटिव्ह वर्ब, एटला काय म्हणतात, ट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतात. आता जे काही इतर उदाहरणं खाली दिलेले आहेत त्या उदाहरणांना तुम्ही होमने किंवा व्हॉटने प्रश्न विचारून पहा. सी सॅंग अ सॉन्ग. सॅंग हे क्रियापद आहे. व्हॉट, सी सॅंग अ सॉन्ग. इथं आपल्याला ऑब्जेक्ट मिळालं, म्हणजेच हे सकर्मक क्रियापद आहे. नेक्स्ट सेंटेन्स, ही ड्रिंक्स मिल्क. ती दूध पिते. मग आपण ही ड्रिंक्सला या क्रियापदाला जर व्हॉटने प्रश्न विचारला, व्हॉट ही ड्रिंक्स, उत्तर मिळतं मिल्क. ती काय पिते, दूध पिते, म्हणून हे ऑब्जेक्ट. ड्रायव्हर
स्टॉप्ड द ट्रेन. द ड्रायव्हर स्टॉप्ड हे वर्ब आहे. व्हॉट? द ड्रायव्हर स्टॉप्ड द ट्रेन. त्याने गाडी थांबवली. वाक्यातील ट्रान्झिटिव्ह वर्ब ओळखण्यासाठी वाक्यातील कर्म ओळखणे गरजेचे आहे. जर तुम्ही कर्म ओळखले तरच तुम्हाला ते ट्रान्झिटिव्ह आहे का इंट्रान्झिटिव्ह आहे ते समजेल. आणि कर्म ओळखण्यासाठी तुम्ही दोन या टिकचा वापर करायचा. वाक्यातील क्रियापदाला हुमने किंवा व्हॉटने प्रश्न विचारायचा. आपण जी या ठिकाणी उदाहरणं पाहिलेली आहे त्याच्यामध्ये आपण व्हॉटने प्रश्न विचारून या वाक्यातील कर्म ओळखलेला आहे. आणि हुमने प्रश्न विचारल्यानंतर कधी कर्म मिळतं पहा. ही घेव मी अ कार. बघा, ही घेव मी एक कार. आता त्याने मला एक कार दिली. आता या ठिकाणी ही घेवला आपण प्रश्न विचारू. व्हॉट ही घेव. काय उत्तर आलं? अ कार. पुन्हा एक प्रश्न विचारू आपण. होम ही घेव. बघा, कधी कधी वाक्यामध्ये दोन कर्म येतात. कधी कधी वाक्यामध्ये काय येतात? दोन कर्म येतात. ही जी ट्रिक आहे, ही जी कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट आपल्याला व्हॉइसमध्ये खूप उपयोगी आहे. कारण का व्हॉइसमध्ये ज्यावेळेस आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करतो त्यावेळेस त्या ठिकाणी कर्म आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं असतं. आणि कर्म आयडेंटिफाय केल्यानंतरच आपण काय करतो? आता पॅसिव्ह व्हॉइस करतो. कारण का कर्म हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्याच्या सुरुवातीस येते. पहा, मग कधी कधी वाक्यामध्ये दोन कर्म असतात. पहा, व्हॉट ही घेव काय उत्तर मिळालं? अ कार. हे सुद्धा कर्मच आहे. होम ही घेव कोणाला दिली? ही घेव मी म्हणजे मला दिली. ही सुद्धा काय आहे? कर्मच आहे. आता अ कार हे डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हटलं जातं आणि अ मी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हटलं जातं. सकर्मक आणि अकर्मक क्रियापदामध्ये सकर्मक क्रियापद ओळखण्यासाठी आपल्याला ते डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे क्रियापदासोबत आलं की इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे हे त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करणं तेवढं महत्त्वाचं नाही. परंतु डायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये काय आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय हे माहीत असणं आपणास गरजेचं आहे. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय पहा, या ठिकाणी मी एक्सप्लेन करतो. डायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये थिंग्स म्हणजे वस्तू, प्लेस म्हणजे ठिकाण यांचा समावेश होतो. जसं की कार, अ कार, द ट्रेन, अँड ॲपल. हे थिंग्स आणि वस्तू यांचा समावेश होतो. तर इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये लिव्हिंग थिंग म्हणजेच ह्युमनचा समावेश होतो, मानवचा. ही कन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता लिव्हिंग थिंग्स ह्युमन म्हणजेच या ठिकाणी आपण पर्सनल प्रोनाउन पर्सनल प्रोनाउनचा अभ्यास करत असताना आपण त्या ठिकाणी प्रथम विभक्ती आणि द्वितीय विभक्ती पाहिली आणि षष्ठी विभक्ती पाहिली. द्वितीय विभक्ती जे सर्वनामाच्या द्वितीय विभक्ती असतात जसं की आहे आयची मी, त्यानंतर वीची अस, हिम, हर, देम यांचा या इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये समावेश होतो. ही जी काही द्वितीय विभक्ती आहेत सर्वनामाच्या, या द्वितीय विभक्ती इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या स्वरूपामध्ये वाक्यामध्ये येतात. तर आपण या ठिकाणी या तासामध्ये टाइप्स ऑफ वर्ब्स, त्या वर्बमध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब, त्याचबरोबर ऑक्झिलरी वर्ब्स, प्रायमरी आणि मॉड्युलर वर्ब्स याचा आपण थोडासा ओझरता अभ्यास केला आहे. परंतु ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय आपण या ठिकाणी स्पष्ट करून घेतले. आता बघायचं आपल्याला इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, म्हणजेच अकर्मक क्रियापद म्हणजे काय. आता सकर्मक म्हणजे काय? जे क्रियापद वाक्यामध्ये कर्म घेऊन येते त्याला म्हणायचं सकर्मक क्रियापद. अकर्मक क्रियापद म्हणजे क्रियापद ज्या वेळेस वाक्यामध्ये कर्माशिवाय येते म्हणजे त्याच्यासोबत कर्म येत नाही त्यावेळेस त्या वाक्यातील क्रियापदांना अकर्मक क्रियापद म्हणायचं. म्हणजेच त्या क्रियापदासोबत पुढे कर्म येत नाही. कशा प्रकारे हे पाहूया. ही स्पीक लाऊडली, तो मोठ्याने बोलतो. तो काय करतो? ही स्पीक लाऊडली, तो मोठ्याने बोलतो. आता आपण मगाशी पाहिलं आहे, याच्या अगोदर पाहिलं की हाऊ टू आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स, म्हणजे वाक्यामध्ये कर्म कसं ओळखायचं, होमने आणि व्हॉटने प्रश्न विचारून. आता इथं होमने आणि व्हॉटने प्रश्न विचारून पहा तुम्ही क्रियापदाला. व्हॉट ही स्पीक, तो काय बोलतो?
उत्तर मिळते का? नाही, अजिबात उत्तर मिळत नाही. होम ही स्पीक, कोणाला बोलतो? उत्तर मिळत नाही. मग ज्यावेळेस व्हॉट आणि होमने प्रश्न क्रियापदाला विचारल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळत नाही, त्यावेळेस ते क्रियापद जे आहे ते अकर्मक क्रियापद म्हणजेच इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणून त्या ठिकाणी काम करतं. ही स्पीक लाऊडली. आता लाऊडली म्हणजे काय? हे एक ॲडवर्ब आहे, क्रियाविशेषण आहे. परंतु क्रियाविशेषण ज्यावेळेस क्रियापदानंतर येते किंवा एखादे विशेषण क्रियापदानंतर येते आणि ते विशेषण जर एकट्या स्वरूपामध्ये असेल तर त्याचा कर्मामध्ये समावेश केला जात नाही. आय रिपीट अगेन, ज्यावेळेस एखादे विशेषण किंवा क्रियाविशेषण नामाशिवाय क्रियापदानंतर येते त्यावेळेस ते कर्मामध्ये येत नाही, कर्माच्या स्वरूपात ते मोडत नाही. पहा, जर आपण या ठिकाणी एक वाक्य पाहिलं बघा, सी फॉर एक्झाम्पल सी सिंग स्वीटली, ती गोड गाते, बरोबर आहे का नाही? परंतु ज्यावेळेस आपण हेच वाक्य रिपीट लिहितो, सी सिंग्स अ स्वीट सॉन्ग, ज्यावेळेस असं लिहितो, आता स्वीट हे विशेषण आहे परंतु या नामासोबत आलेलं आहे म्हणून यांचा समावेश आपण सकर्मक क्रियापदामध्ये करतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस क्रियापदानंतर एखादे विशेषण किंवा क्रियाविशेषण एकट्या स्वरूपामध्ये म्हणजे नामाशिवाय येते त्यावेळेस ते ऑब्जेक्टमध्ये मोडत नाही. म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला अकर्मक क्रियापद म्हणजे ते इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे किंवा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे असं जर ओळखायचं असेल तर होमने आणि व्हॉटने प्रश्न विचारायचा. ही एकच महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. पहा नेक्स्ट सेंटेन्स, सी रन्स फास्ट, तो जलद गतीने धावतो, जलद गतीने धावतो. रन्स हे क्रियापद आहे. मग सी रन्स, रन्स या क्रियापदाला तुम्ही होमने आणि व्हॉटने प्रश्न विचारा. व्हॉट ही रन्स, तो कसा धावतो, काय धावतो, उत्तर मिळत नाही. होम सी रन, उत्तर मिळत नाही. या प्रश्नाला, या दोन्ही प्रश्न विचारण्याला या ठिकाणी अर्थ नाही. त्यामुळे या ठिकाणी हे फास्ट जे आहे ते फास्ट काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे, परंतु ते कर्मामध्ये मोडत नाही. म्हणून रन हे क्रियापद इंट्रान्झिटिव्ह वर्ब अकर्मक क्रियापद म्हणून ओळखलं जातं. पहा, दे प्ले वेल, तो चांगला खेळतो, सॉरी दे प्ले वेल, ते चांगले खेळतात. आता प्ले, व्हॉट दे प्ले, काय खेळतात, उत्तर मिळालं नाही. होम दे प्ले, उत्तर मिळालं नाही, म्हणून हे सुद्धा अकर्मक क्रियापद. सी सिंग स्वीटली, सिंग्स हे सुद्धा अकर्मक क्रियापद आहे. थ्रो फास्ट, आता हे कोणतं वाक्य आहे? आता यानंतर आपण वाक्यांचा टाइप्स ऑफ सेंटेन्सेस याचा आपण अभ्यास करणार आहोत. थ्रो फास्ट या ठिकाणी वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने झालेली आहे. याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य म्हणतो. क्रियापदाने सुरुवात झालेली आहे परंतु या ठिकाणी क्रियापदाने कशावर क्रिया केलेली आहे का, कशामुळे त्याची क्रिया झालेली आहे का, नाही. थ्रो फास्ट, फास्ट म्हणजे जलद गतीने फेक असा अर्थ होतो त्याचा. आता आपण जर एखादं आज्ञार्थी वाक्य घेऊ, मी अ ग्लास ऑफ वॉटर, मला एक पाण्याचा ग्लास दे, त्या ठिकाणी एक क्रिया झाली, एखाद्या घटकावर क्रिया झालेली आहे, एखाद्या घटकामुळे ती क्रिया घडलेली आहे, त्यावेळेस ते क्रियापद ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सकर्मक क्रियापद. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण आज या घटकाचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलेलं आहे. आय होप तुम्हाला हे अगदी चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. जर तुम्हाला या ग्रॅमॅटिकल घटकाविषयी काही अडचण असेल, काही तुमचं कन्फ्युजन असेल, कुठला घटक तुम्हाला याच्यातला समजला नसेल तर तुम्ही आमचं जे चॅनल आहे शाळेचं सृजन लर्नर या चॅनलची जो काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे किंवा कमेंट बॉक्स, जो कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये तुमची अडचण मला तुम्ही मांडू शकतात, विचारू शकतात. त्याचं उत्तर देण्याचा मी लगेच उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेन. थँक्यू.